नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाहन चालकांसाठी परवाना प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी पुण्यातील आळंदी रोड येथे फुले नगरला स्वयंचलित वाहन चालक चाचणी म्हणजेच ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग टेस्ट ही प्रणाली आधारित रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झालाय। गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावाला अखेर परिवहन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे। स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओनं निविदा प्रक्रिया राबवून खाजगी कंपनीला वर्षभरामध्ये या प्रणालीचा रस्ता उभारण्याचं उद्दिष्ट दिलंय। स्वयंचलित प्रणालीमुळे दुचाकीस्वारांना पक्का वाहन परवाना मिळवणं आणखीन कठीण जाणार आहे। पुण्यातील दुचाकी चालकांना शिकाऊ वाहन परवाना दिल्यानंतर कायम स्वरूपाचा वाहन परवाना काढण्यासाठी आळंदी रस्त्यावरील फुलेनगर मैदानात जावं लागणार आहे। या ठिकाणी जुन्या पद्धतीनुसार दुचाकी चालकांना चाचणी द्यावी लागते। या ठिकाणी निकालामध्ये मानवी हस्तक्षेप किंवा विलंब झाल्याच्या तक्रारी होतात। वाहन चालकांना प्रतीक्षा करावी लागते। त्या पार्श्वभूमीवरती आरटीओनं हडपसर आणि आळंदी रस्ता आणि सासवड जवळील दिवे घाट या 3 ठिकाणी स्वयंचलित सेन्सर आधारित प्रणाली सुरू करण्यासाठी परिवहन आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवला होता। आळंदी येथील प्रस्ताव गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असून या ठिकाणी मोठ्या वाहनांच्या तपासणीसाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक असल्यानं जागा अपुरी असल्यानं आणि तांत्रिक कारणं दाखवली जात होती। मात्र जागेची उपलब्धता आणि वाहनांचं प्रमाण हे निदर्शनास आणून दिल्यानंतर परिवहन विभागाकडून दुचाकी स्वारांच्या चाचणीसाठी आधुनिक प्रणालीचा अंतर्भाव असलेल्या ADTT या प्रणाली रस्त्याला मंजुरी मिळाली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे। भोसले म्हणाले की आळंदी रस्ता येथील आरटीओच्या जागेमध्ये स्वयंचलित वाहन चालक प्रणाली उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया ही राबवण्यात आली आहे। ITDTR येथील ट्रॅकची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात येणार आहे। हा चाचणी रस्ता उभारून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी खाजगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे। येत्या वर्षभरामध्ये काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आले। या प्रणालीमुळे परवाना देण्याच्या प्रक्रियेला विलंब किंवा प्रतीक्षा बिलकुल करावी लागणार नाही आणि पारदर्शकता कामामध्ये निर्माण होईल। 4 चाकी किंवा इतर अवजड वाहनांचा पक्का परवाना काढण्यासाठी अर्जदारांना IDTR येथे जावं लागणार आहे। सेन्सरवरती आधारित स्वयंचलित प्रणालीमुळे चाचणी देताना चालकाच्या हालचाली अगदी बारकाईने टिपल्या जातील, त्यामुळे अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त होणार आहे। आणि विशेष म्हणजे यामध्ये मानवी हस्तक्षेप बिलकुल करता येत नसून चालक गाडीतून बाहेर पडताक्षणी निकाल दिला जाणार आहे। याच पद्धतीचा अवलंब दुचाकी चालकांसाठी होणार आहे, असं भोसले यांनी नमूद केलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता लायसन काढण्याची परीक्षा ही आणखीन कठीण सरकारने केलेली आहे आणि ही गोष्ट तशी पाहिली तर चांगली सुद्धा आहे, कारण त्यामुळे अपघातांचं प्रमाण हे नक्कीच कमी होईल। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।